आजच्या दिवशी त्या वटवृक्षाच्या पारावर किती गजबज असते ना. रंगीबेरंगी साड्या, ओवाळण्याची ताटं व हातात सूत धागा. लांबून पाहिलं तर सगळं अगदी सारखंच दिसतं. पण खरंच सगळं सारखं असतं का? त्या वटवृक्षासमोर उभ्या असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात एक वेगळंच विश्व असतं. त्या वटवृक्षाला कदाचित प्रत्येक गाठीचा अर्थ माहिती असावा. कारण कोणी प्रेमाने गाठ बांधतं, तर कोणी विश्वासाने, तर कोणी फक्त नातं टिकून राहावं म्हणून. तसेच वडाला फेऱ्या घेताना कोणी गाऱ्हाणं मांडतं, तर कोणी कृतज्ञता व्यक्त करतं. कारण प्रत्येकाचा संसार हा सारखा नसतो. तो वटवृक्ष मात्र वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या असाच शांत उभा असतो. ना तो कोणाचा न्याय करत, ना कोणाला दोष देत. तो फक्त आपलं ऐकून घेत असतो. कारण प्रत्येकाचा नवरा हा सत्यवान नसतो आणि प्रत्येक स्त्री देखील सावित्री नसते. मात्र प्रत्येक स्त्रीकडे अशी एक स्वतःची कथा असते, ती जी लोकांना कधीच सांगत नाही. ती फक्त त्या वटवृक्षालाच सांगत असते.